आपण बराच वेळ बसलात. स्टेजवर सगळी मंडळी आता खाली जातील. इथं फक्त नवरा नवरी आणि शास्त्री महाराज आणि डॉक्टर बाराबा हे थांबतील. आणि याच्यानंतर नवरा नवरीची एंट्री झाल्यानंतर फक्त शास्त्रींचे आशीर्वाद होतील आणि त्याच्यानंतर मंगलाष्टक होतील. मंगलाष्टक 7च होतील, ते 7 जणांकडूनच होतील. पहिलं मंगलाष्टक ब्राह्मणांकडून होईल, दुसरं मंगलाष्टक हे आमच्या मालपाणी ताईंकडून गायक होईल, आणि तिसरं आणि चौथं 5वं वारकरी संप्रदायातील जेवढे गायक असतील त्यातल्या कोणत्याही तिघांनी एक म्हणायचं आहे. आणि शेवटचं मंगल गुरुंकडून होईल. याच्यानंतर फक्त स्टेजवरची मंडळी थोडी खाली चला. खरं ते सगळं चला खाली, चला सगळं चला खाली आता. आणि भरपूर जागा आहे. मंत्री आणि खासदार राहतील बाकी. हा मंत्री महोदय थांबा. आणि इथं समोर जागा आहे. जेवणाचे जेवढे राहिले तेवढे जेवण करून घ्या. जेवण चालूच आहे, फक्त खाली चला सगळे. चला थोड्या वेळ जेवण थांबून घेऊ. नको आता सगळे द्या ना, तुम्ही चला खाली चला सगळे. हा आय कार्ड वाले सुद्धा खाली चला. आता आय कार्ड वाल्याचं काही काम राहिलं नाही. कृपया आदरणीय महाराजांनी आपल्या सर्वांना जी विनंती केली आहे. आज सगळ्यात मोठा एक चमत्कार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या शैलीनं वेड लावणारे इंदुरीकर महाराज. मला सगळ्यात मोठं आश्चर्य वाटतं, पुढचा जो इंदुरीकर आहे तो सगळ्या बुद्धिमान लोकांना गार करणारा असेल ही माझी खात्री. कारण की गडावर शिकायला कृष्ण आहे आणि अतिशय सुंदर अभ्यास करतो. 23 वर्षामध्ये कृष्णासारखा मुलगा आमच्या गडावर आला नाही आणि उत्तम पद्धतीने अभ्यास करून माझ्यानंतर तो ज्ञानेश्वरीची धुरा सांभाळेल. म्हणून इंदुरीकरी महाराज, तुम्ही जे आयुष्यभर कीर्तन केलंय त्याचं पुण्य तुमच्या मुलाला मिळालं आणि तो बुद्धिमान निघाला. तुम्ही हलकट लोकांकडे का बघता हेच कळत नाही मला. टीका करणारी लोक ही सर्वसामान्य असतात, लहान असतात, बौद्धिकदृष्ट्या कमकुवत असतात. त्यांना वैभव सहन होत नाही, हत्तीचं वैभव सहन होत नाही. आणि हत्ती आला तर लोकांना कळावं म्हणून भुकणारे पण पाहिजे. त्याच्यामुळं इंदुरीकरावर टीका करतात. जितकी जास्त होईल, ज्ञानोबा म्हणतात, तितका माणूस हा मोठा असतो. म्हणून येत्या नवीन इंदुरीकराचं आपण सगळ्यांनी स्वागत करा. ज्ञानेश्वरीतला तो भविष्यातला उगवता सूर्य आहे आणि अतिशय चांगलं शिक्षण आहे. आपल्या सगळ्याला कल्पना आहे, मी विनाकारण स्तुती करत नाही, पण खरंच आमच्या भगवानगडाचं भाग्य आहे इंदुरीकर महाराजांनी तो मुलगा देऊन ज्ञानेश्वरी भविष्यातलं माझं टेन्शन कमी केलं. आता महत्वाचा विषय आहे, पितृकार्यातलं सगळ्यात मोठं कार्य आणि अवघड मनाने केलं जाणारं मुलीला निरोप देणं. आणि जिला आपण आपल्या रक्तातून वाढवलं तिचा आज तसा निरोपाचा दिवस आहे आणि आनंदाचा दिवस आईचा आहे की ती एक चांगल्या घरी चाललेली आहे. ज्ञानेश्वरी आज साहिलला भेटली. साहिलने ज्ञानेश्वरीचं कौतुक करावं आणि आपला वंश पुढं वाढवावा. माऊलीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे राहील. जास्त न बोलता आपल्याला सगळ्याला वेळ झालेला आहे. इंदुरीकर महाराजांना पुन्हा सांगण्यात, याच्यानंतर इंदुरीकर महाराज टीकेला उत्तर देऊ नका. आपल्या कीर्तनाने लोकांना उत्तर द्या. एवढा समाज जमून दाखवा, मग त्या लोकांनी इंदुरीकर महाराजांवर टीका करावी. आंधी आती